कॅनडामधून भारतात आलेला प्रवासी ठक्कर बाजार परिसरात लॉज पाहण्यासाठी फिरत असताना त्याला फिरविणाऱ्या रिक्षा चालकाने प्रवासी हा मद्याच्या नशेत आहे हे पाहून उपनगर येथे त्याला उतरवून त्याच्या बॅगेतून सोन्याची चेन, पेंडल, अंगठी व मोबाईल असा ऐवज घेऊन तो फरारी झाला। या फरारी झालेल्या रिक्षा चालकास गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अटक केली आहे। याबाबत गुन्हा दाखल होताच संबंधित प्रवासी परदेशी नागरिक असल्याने संवेदनशील प्रकरण म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून त्यांना तपासासाठी पाठविले। हे पथक समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट 1 मधील अंमलदार अप्पा पानवळ आणि राम बर्डे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की या प्रवाशाला लुटणारा रिक्षा क्रमांक MH15EH 7272 या रिक्षाचा चालक जगदीश दादाजी कापडणीस हा असून सध्या तो शिर्डीकडून नाशिककडे येत आहे। या खबरीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी गुन्हे शाखा युनिट 1 चे उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार, रमेश कोळी, अप्पा पानवळ, राम बर्डे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे व समाधान पवार यांचे पथक तयार केले। या पथकाने नाशिक शिर्डी मार्गावर पांगरी गाव येथे सापळा रचून या रिक्षा चालकाला ताब्यात घेतले। पुढील चौकशीत त्याने आपले नाव जगदीश दादाजी कापडणीस, वय 42, मूळ राहणार काकूचा बाग, संगमेश्वर, मालेगाव आणि सध्या राहणार विराम लॉज, कानडे मारुती मंदिराजवळ, नाशिक असे असल्याचे सांगितले। पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे। या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठांनी तपास पथकाचे अभिनंदन केले। दैनिक भ्रमर, नाशिक।